जय आदिशक्ती. मी राधा दत्तात्रय जंगले जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. सर्वांच्या आवडीचे महत्त्वपूर्ण आणि छोट्या छोट्या गोष्टीतून ज्ञान देणारे आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तर सर्वांनी मला सहकार्य नक्कीच करत चला. आजचा व्हिडिओ हाही रोजच्या आयुष्यातील आहे किंवा महत्त्वपूर्णही आहे. बघा, नेहमी आपल्याला प्रश्न पडत राहतो की नेमकं देव्हाऱ्यामध्ये देव, टाक, फोटो, मूर्ती किती असाव्या आणि हे असतानाही आपण स्वतः नेमकं किती देवाची भक्ती करायला पाहिजे, हो की नाही? पडतो ना सगळ्यांना हा प्रश्न. तर पहा, विचार जर करायला गेलं किंवा महत्त्वाचं जरी म्हणलात किंवा गरजेचं जरी म्हणलात तर विषय असा असतो की या ब्रह्मांडामध्ये 33 कोटी देव आहे आणि प्रत्येक देवाची भक्ती आपण करू शकत नाही किंवा प्रत्येक देवाविषयी जरी आपल्या मनामध्ये आस्था असली, भक्ती असली, श्रद्धा असली तर प्रत्येकाला आपण आपल्या देवारात आणू शकत नाही. तर गरजेचे किती आहेत, किती असले पाहिजेत आणि किती देवांची भक्ती आपण करायला हवी. तर पहा, टाक जर म्हणत असाल तर सर्वांनाच माहिती असेल, काहींच्या देवाऱ्यात 3च असतात, काहींच्या देवाऱ्यात 5 असतात, तर काहींच्या 7 असतात. तर टाक देवता म्हणजे थोडक्यात आपल्या आपण ज्या गावात राहतो, आपलं जे मूळ ठिकाण आहे त्या गावामध्ये जेवढे ग्रामदैवत असतात ते टाक स्वरूपात असतात. आणि कुलदैवतांपैकी एक स्त्री आणि पुरुष म्हणजे थोडक्यात शिवरूप आणि शक्तिरूप हे 2 म्हणजे थोडक्यात खंडोबा, भैरोबा, बिरोबा, ठीक आहे. शिवरूपी जेवढे तुमचं कुळदैवत आहे तो एक टाक आणि जगदंबेचं म्हणजे शक्तीचं जो काही तुमचा आहे, आई तुळजाभवानी असू शकते, कोल्हापूरची महालक्ष्मी असू शकते, किंवा मग आपली तुळजाभवानी नाही सॉरी माहूरगडची रेणुका असू शकते. तर यांच्यापैकीही कोणताही टाक, अजूनही वाढीव टाक 1-2 असू शकतात. म्हणजे 3, 5 किंवा 7 टाक इतकेच असावे, यापेक्षा जास्त टाकांचं महत्त्व नाही. आता नवीन एक फॅट निघाला आहे किंवा म्हणजे खूप दिवसांपासूनच चालू आहे हे की पितृदेवतांचे टाकही आपण आपल्या देवाऱ्यात बनवून ठेवतो. तर हे गरजेचं पण नाही आणि म्हणजे पितृदेवतेंचे टाक बनवलं तितकं महत्त्वाचं नाही. जर समजा तुम्हाला काही पितृदोष निघत असेल तर खूप काही विधी मार्ग आहेत, खूप काही पूजा आहेत. गुरुजींच्या माध्यमातून, ब्राह्मणांच्या साहाय्यानं तुम्ही त्यांच्या आत्म्याला शांती मिळवू देऊ शकता. त्यांना टाक स्वरूपात देव्हाऱ्यात आणून बसवणं हे तितकंच चुकीचंही आहे. आणि जरी बसवलं तर तुम्ही त्यांना देवांच्या बरोबर आहे म्हणजे देवांचे जे टाक असतात त्यांच्या ठिकाणी स्थान देऊ शकत नाही. त्यांना तुम्ही पहिल्या पायरीवरती किंवा मग देव्हाऱ्याच्या बाहेर एखादा ओटा किंवा पिढा मांडून तिथं स्थापन करायचं असतं. थोडक्यात म्हणजे तुम्ही त्यांना गेलेल्या आत्म्याला पुन्हा आव्हान करताय असं होऊन जाते. तर आपण मोक्षासाठी प्रयत्न करत असतो आणि तुम्ही त्यांचा जीव या पृथ्वी तलावरच घुटमळवताय. तर टाक करणं तितकं गरजेचं नाही. कोणाचं तर पितृदेवतांचं, जे आपले पित्र आहेत त्यांची टाक देवाऱ्यात असणं आवश्यक नाही. ठीक आहे. दुसऱ्या राहिल्या मूर्त्या. मूर्त्यांचा विषय घेतला तर मूर्त्यामध्ये एक गणपतीची असायला हवी, एक विठ्ठल रुक्माईची असायला हवी, एखादं शिवलिंग असायला हवं, एक महादेवाचं एखादं अन्नपूर्णेचं मूर्ती असायला हवी. कमीत कमी 5. थोडक्यात कृष्णमूर्ती, विठ्ठल रुक्माई, गणपती, अन्नपूर्ण माता आणि शिवलिंग एवढ्या जरी असल्या तरी बास. म्हणजे 5 टाक, 5 मूर्ती आणि त्यानंतर एक आपली घंटी, शंख, श्रीमेरू यंत्र, अशा बेसिक गोष्टी आहेत. आपलं कासव वगैरे या गोष्टी असल्या तरी चालू शकतात, पण ह्यापेक्षा जास्त काही देवाऱ्यात नको आहे. हे तर झालं मूर्त्यांचं किंवा मग टाकांचं. ह्या खूप गरजेचं आणि अनिवार्य गोष्टी आहेत, त्या असायलाच पाहिजेत. त्यानंतर विषय राहिला फोटोचा. तर मग आपण काय करतो माहिती आहे, खरं तर मला विषय फोटोंवरच घ्यायचा होता. मी बऱ्याच ठिकाणी बरेच देवारे पाहिलेत किंवा बरेच घरामध्ये मी गेलेले आहे. तर तिथं मला असं अनुभवायला आले की बंधू आणि भगिनी काय करतात की एखाद्या तीर्थक्षेत्री गेले, एखाद्या देवाच्या ठिकाणी गेले, तर तिथं गेल्यानंतर
श्रद्धा तर असतेच, प्रत्येक देवावरती असते आणि चांगली गोष्ट आहे. तुम्ही त्यांना तुमचं आराध्य म्हणून पाहताय तर चांगलीच गोष्ट आहे. पण तुम्ही तिथं गेले म्हणजे त्यांची मूर्ती, फोटो घेऊन आलाच पाहिजेत का? तर नाही, गरजेचं नाही. प्रत्येक देवाचा तुम्ही आता अनंत देव करणार आहात पूर्ण आयुष्यात, तर प्रत्येक देवाची आठवण म्हणून तुम्ही मूर्ती आणायला पाहिजे का? फोटो आणायला पाहिजे का? तर अजिबात नाही. फोटो आणायचे नाहीत. मग मला सांगा, ते फोटो आणल्यानंतर इथं तिथे तुम्ही ठेवू शकता का? नाही. तर तुम्हाला तुमच्या ते देव्हाऱ्यातच स्थापन करावे लागतात. आणि जर तुमचे पहा, जर 5 देव झाले, 10 देव झाले, काय जेवढे देव होतील तुमच्या आयुष्यात, तेवढे सगळे फोटो आणून तुम्ही तुमच्या देव्हाऱ्यात ठेवणार का? नाही. आणि ते दिसायला पण छान नाही वाटत. मग नेमकी सेवा कोणत्या देवाची करणार तुम्ही? ठीक आहे ना. तर प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर देवाचा फोटो आणण्या गरजेचा नाही. तुम्हाला घेऊनच यायचं आहे ना देव, तर ह्या आत्म्यामध्ये घेऊन या. समर्पित व्हा त्याच्या चरणावरती, भक्ती करा आणि तो तुमच्या पाठीशी आहे ही आस्थाच म्हणजे देव असल्यासारखं आहे. तर तिथनं फोटो आणणं काही गरजेचं नाही. प्रसाद स्वरूपात देव घरी येतोच आपल्या. ज्या पद्धतीने आपण तिथपर्यंत जातो म्हणजे तो सोडवायला म्हणून आपल्या घरी येत असतो. देव हा सदैव आपल्या पाठीशी असतो. फक्त आवाज द्यावा म्हणजे देव तुम्हाला मिळेलच. ठीक आहे. तर मूर्ती, फोटो आणि टाक हे तर तुम्हाला समजलं असेल किती असावं. राहिला विषय भक्तीचा, तर किती देवांची भक्ती करायला पाहिजे म्हणजे देव प्राप्त होईल तुम्हाला, किंवा किती देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, किती जाप केले पाहिजे. तर बघा, अनंत 10 जरी फोटो देवाऱ्यात असेल, 10 जरी टाक देवाऱ्यात असेल आणि 10 जरी मूर्त्या देवाऱ्यात असतील, तर तुम्ही किती आहात महत्वाचं आहे ना. एकच आहात. आत्माही एकच आहे. एकच व्यक्ती म्हणून जन्माला आलाय, एकच अस्तित्व जगताय आणि मग एकालाच मिळवायचा प्रयत्न करा ना. एकाच्याच पाठीशी हात धुवून लागा. आयुष्यात एकच एक हा अंक इतका महत्त्वाचा आहे की एकाच ठिकाणी समर्पित व्हायचे. एकच गुरु असावा, एकच आईवडील तर एकच असतात, एकच देव असावा, प्रेमही आयुष्यात एकच असावं. 17 ठिकाणी होत नाही ते, आणि जे होतं ते प्रेम नसतं. ठीक आहे ना. मग त्याच्यामुळे देवही एकच असावा. समर्पित व्हा त्या परमेश्वराचरणी. कुणीही असू द्या, अनंत देव आहेत या भूमंडलामध्ये, ह्या सृष्टीमध्ये 33 कोटी देव आहेत. प्रत्येक ठिकाणी देवाने नाना परीने रूप घेतलेले आहे, जे ते कार्य त्यांनी केलेलं आहे. पण मग त्यांचे जे महत्त्वाचे आहेत म्हणजे जे उपरूप आहे त्या देवाची भक्ती करा, त्याच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर 3 देवाची भक्ती करताय, तुम्हाला थोडक्यात 3 संचार आहेत, तर मग तुम्ही 3 देवाची भक्ती केली तर मला सांगा, टायमिंगला हजर कोण होणार? डिवाइड होऊन जाता ना. एकाच व्यक्तीवर डिपेंड जर असाल, एकाच व्यक्तीला सगळं समर्पित करत असाल, तर टायमिंगला तीच व्यक्ती हक्कानीशी येते ना. कारण तिला आशा तुमच्याकडनंच असणार असं त्या व्यक्तीला माहिती असतं, म्हणून तीच व्यक्ती मदतीला येते. थोडक्यात देवाचं पण तेच असतं. त्या देवाला माहिती असतं की ह्याने आपल्या चरणावरती स्वतःला वाहून घेतलेलं आहे. ह्याचं तन मन धन काही जे आहे याच्या आयुष्यातला लेखाजोखा कर्मकांड काय असेल, तर ह्याने सगळं आपल्या चरणावरती सोडून दिलेलं आहे. आणि मग ह्याच्यावर जर वाईट वेळ आलेली आहे तर मग कुणी यायला पाहिजे बरं? त्याच ब्रह्मांड नायकाने, त्याच ईश्वराने, त्याच आदिशक्तीने, त्या शिवशक्तीने, जे काही तुमचे आराध्य आहेत, आणि तोही एक असायला हवा, 17 नव्हे. एका जवळ जाताय साधनेतनं, मंत्र जापातनं, तिथनं परत मागे येत आहे. म्हणजे थोडक्यात त्याचं दर्शन व्हायचं तर लगेच मागं फिरताय. परत दुसऱ्याचं नामजप आलंय, साधना आली, तप आलं, त्याच्या जवळ जायचंय की लगेच म्हणायचं तो हा नको, तिसरीकडे जावं. थांबा. ह्यामुळंच तर ईश्वर प्राप्ती होत नाही. कुठंतरी एका चरणी थांबून घ्या ना. एका देवाऱ्यात थांबा, एका माणसाशी समर्पित व्हा, एका गुरुशी समर्पित व्हा, एका भगवंताशी समर्पित व्हा. बस झाली आयुष्याची धावपळ. म्हणा ना असं मनाला कधीतरी, ठरवा ना की या सगळ्यातनं थांबून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आयुष्यात एकच देव असावा. किती जरी फोटो असले, किती जरी टाका असले, किती जरी काय असले, तर नावारूपाने देव वेगवेगळे आहेत किंवा विभिन्न आहे, पण तो परमात्मा एकच आहे. तो शिव, शक्ती, विठ्ठल, रुक्माई, नारायण, हरी, हर असं काहीच नाही आहे. ठीक आहे ना. तुम्ही त्याला नाव द्या आणि त्या रूपाने भक्ती करा. मग ते साई असतील, स्वामी असतील, जगदंबा असेल, शिवशंभू असतील, नाथ असतील, कोणीही असू द्या, तुमच्यासाठी तो एकच आहे. आणि त्याच्याकडे एकाच नजरेने पहा. पहा बरं कसा संकटात धावून येतोय तो आणि कसा मदत करतोय. तर हे करून बघा आणि ह्या केल्याचा फायदा 100% तुम्हाला होणार आहे. कारण अनंत देव गोळा करण्यात
अनंत देवांना फुलं वाहण्यात, अनंत फोटो घरात ठेवण्यात, मी ह्याची भक्ती करतोय, मी हे केलंय, मी ते उपास केलेत, मी हे जप केले, हे व्रत केलंय किंवा ह्या साधना केल्यात, हे ग्रंथ पारायण केलेत, हे महत्त्वाचं नाही. कुठं एका ठिकाणी थांबलात? कुठं वाहून नेलंय स्वतःला? कोणाला मिळवलंय तुम्ही? कोणाला तुम्ही समर्पित आहात? हे जास्त महत्त्वाचं आहे आणि तितकंच महत्त्वपूर्ण पण आहे. तर थांबून घ्या, योग्य ठिकाणी भक्ती करा, योग्य त्या देवाला प्राप्त करण्याचा प्रयत्न करा आणि देव आहेच, फक्त तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करा. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करण्याची दैवी सेवा करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. अगदी छोट्या छोट्या प्रश्नांचं सुद्धा मी निरसन करेल. तुम्हाला जो प्रश्न पडतोय तुम्हाला, तो मला हक्कशीर सांगा, नक्कीच मी त्याच्यावरती तुमचं समर्थन करण्याचा प्रयत्न करेल. आणि कमेंट करत चला. जय आदिशक्ती. आदेश.